प्रेरणादायी व सोबत जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारा सबस्क्राईब करा. आज मी आपणास साने गुरुजी यांच्या स्मृती दिनानिमित्त आपणापुढे त्यांचा जीवन चरित्र सादर करीत आहे ते पहा. आता साने गुरुजी म्हणजे यांचं पूर्ण नाव होतं पांडुरंग सदाशिव साने आणि यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 मध्ये झाला आणि मृत्यू 11 जून 1950 मध्ये झाला. तर हे मराठीतील एक श्रेष्ठ गांधीवादी शिक्षक होते आणि समाजसुधारक होते, प्रतिभावंत लेखक होते आणि त्यांचे शिक्षण महाराष्ट्रातील त्यांचे शिक्षण सुद्धा MA पर्यंत झाले होते आणि त्याचा जन्म म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात कोकणामध्ये पालघर तालुक्यामध्ये आणि वरगड या गावी झालेला आहे. आणि त्यांचे वडील होते, आजोबा होते ते म्हणजे हे वडिलोपार्जी म्हणजे वडील कोर्टात काम करायचे त्यांचे. आणि जेव्हा ते त्यांच्या आजोबाचं वैभव संपन्न होते, श्रीमंत होते आजोबाचा काळ. आणि ज्यावेळी साने गुरुजी जन्माला आले त्यावेळी त्यांची परिस्थिती हलाखीची होती. त्यांचं घर सुद्धा जप्त झालेलं होतं. तर अशा प्रकारे साने गुरुजी वडिलांपासून त्यांची परिस्थिती अशी हलाखीची म्हणजे गरिबीची, परंतु त्यांचे म्हणजे घरदार सुद्धा जप्त होऊन गेले होते. आणि साने गुरुजीचा जन्म वडेघर पोकडवासा इथे झालाय. खुद्द गाव त्यांचं वडेघर आहे. तर अशा प्रकारे आई वडिलांच्या शिकवणीचा त्यांच्यावर खूप प्रभाव, संस्काराचा, शिकवणीचा खूप त्यांच्यावर प्रभाव झालेला होता. आणि त्यांच्या बालमनावर विविध प्रकारचे संस्कार त्या मातेने टाकले होते. अशा प्रकारे त्यांनी विविध संस्कारातून वाढलेले साने गुरुजी त्यांनी इंग्रजी साहित्यात MA केलं आणि नंतर MA पदवी मिळाली. शिक्षण पूर्ण झाल्यावर मग ते जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर म्हणजे तालुक्याच्याच गावी प्रताप कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षकाची नोकरी धरली आणि तिथे 1924 ते 1930 पर्यंत त्यांनी मुलांना घडवलं. आपले उदाहरणं देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याचा सुद्धा प्रयत्न केला. आणि मग त्यांनी 6 वर्ष नोकरी केल्यावर ती तिथली नोकरी सोडून दिली. कारण त्यांना एवढंच काय, ते प्रताप कॉलेजमध्ये तत्वज्ञानाचं केंद्र होतं, तर ते तत्वज्ञानाचा सुद्धा त्यांनी तिथे अंमळनेरला अभ्यास केलेला होता. आता विद्यार्थी मासिक सुरू केले होते. 1928 साली विद्यार्थी मासिक सुरू केले. गांधी विचाराचा सगळा मोठा प्रभाव त्यांच्यावर होता. आणि एवढंच काय, शिक्षकाची नोकरी सोडून दिली त्यांनी
आणि ते असं समाजकार्यामध्ये, स्वातंत्र्य लढ्यामध्ये गांधीजीच्या बरोबरीने काम करू लागले. आणि तुरुंगवास ते सगळं त्यांना भोगावं लागलेलं आहे स्वातंत्र्य लढ्याकरता. तर अशा प्रकारे आता दुष्काळाच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सुद्धा त्यांनी खूप प्रयत्न केले दुष्काळ पडला तेव्हा. तर अशा प्रकारे 1942 साली ते भूमिगत सुद्धा झाले. आणि 1946 मध्ये 1936 साली फैजपूरला म्हणजे यवल तालुक्यामध्ये फैजपूरला अधिवेशन होतं. आणि त्या यशस्वीसाठी त्या अधिवेशनाच्या यशस्वीसाठी सुद्धा साने गुरुजींनी खूप प्रयत्न केले. आणि मग 1942 साली ते थोडे भूमिगत झाले, दिसेनासे झाले. आणि मग त्यांनी गांधीजीप्रमाणे मैला साफ करणे, गावाची सफाई करणे, सगळे त्यांनी समाजसेवा करायला सुरुवात केली. एवढंच काय, राष्ट्रवादी दलाची स्थापना सुद्धा केली. देशभक्तीपर गीतं लिहिले आणि समाजातील जातीभेद, अंधश्रद्धा, वाईट हृदय यांच्या विरुद्ध सुद्धा त्यांनी झगडले, विरोध केला. अंधश्रद्धा ठेवू नका, जातीभेद करू नका. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचा दरवाजा सुद्धा त्यांनी उघडला उपोषण करून. तर अशा प्रकारे ते जसं त्यांच्या स्वातंत्र्य याच्यामध्ये अनेक भाषांचे लोक होते, तर त्यांनी स्वतः तामिळी, बंगाल, कन्नड अशा भाषा शिकले. तर अशा प्रकारे तामिळी भाषा, बंगाली भाषा शिकून म्हणजे त्यांच्या जे लढ्यामध्ये लोक होते स्वातंत्र्य लढ्यात, ते त्यांच्या अनेक भाषा होत्या, ते सुद्धा त्या भाषा शिकले. आणि एवढंच काय, 1948 मध्ये साधना साप्ताहिक सुद्धा काढलं. आणि साप्ताहिक सुरू केले आणि उपोषण करून यश मिळवले. अशा प्रकारे त्यांनी भरपूर अशा लेख, कादंबऱ्या, कथा, कविता असं त्यांचं साहित्य म्हणजे भरपूर आहे, गाजलेलं आहे, भरपूर आहे. आणि संवेदनाशील असं आहे. आता मानवतावाद, सामाजिक देशभक्ती हे त्यांच्या रक्तात बिंबलेलं होतं. मानवतावाद, समाजसेवा आणि देशभक्ती हे त्यांच्या रक्तात बिंबलेलं होतं. आणि श्यामची आई ही कादंबरी त्यांची सुप्रसिद्ध कादंबरी आहे, गाजलेली कादंबरी आहे श्यामची आई. तर अशा प्रकारे नाशिकच्या काळाराम मंदिराचं सुद्धा हे केलं होतं त्यांनी. तर साने गुरुजींची आई वडिलांच्या प्रेमावर, साने गुरुजींनी आई वडील प्रेम करत होते, त्या प्रेमावर सुद्धा मोल करीन ही कादंबरी लिहिलेली आहे. आणि ही पुढे या कादंबरीवर चित्रपट सुद्धा निघाला, मोल करीन. तर साने गुरुजीच्या स्मरणार्थ साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक या नावाची संस्था महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यात
माणगाव जवळ वडघर मुंद्रे या निसर्गरम्य गावामध्ये आहे त्यांचं स्मारक. आणि ते 36 एकर जागेवर केलेलं आहे. मग तिथे विद्यार्थ्यांचं म्हणजे वेगवेगळे अशा संस्था काढून तिथे शिबिरं विद्यार्थ्यांचे तिथे असे सगळं सुखच होईल. आणि एवढंच काय, पुण्यातही दांडेकर पूल आहे. तर त्या दांडेकर पुलाजवळ दत्तवाडीमध्ये साने गुरुजीचे स्मारक आहे. आणि ते उत्कृष्ट सभागृहापैकी एक आहे. पुण्यातील ते उत्कृष्ट सभागृहापैकी एक आहे ते स्मारक दांडेकर पुलाजवळ. आणि साने गुरुजीची पुतणी होते सुधाताई. तर सुधाताई बोहुडा, तर यांनी त्यांचं जे राहतं घर होतं साने गुरुजीचं, तर ते राष्ट्राला अर्पण केलं आहे. ते साने गुरुजी ज्या घरात राहत होते, मग त्यांची पुतणी होती सुधाताई बोहुडा, तर तिनं राष्ट्राला राहतं घर अर्पण केलेलं आहे. एवढंच काय, तर त्या घराची देखभाल ते वडघर साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाची संस्था करत असते. तर अशा प्रकारे साने गुरुजीचा जेवढा इतिहास लिहिला तेवढा थोडाच आहे. साने गुरुजी म्हणजे साने गुरुजी देवाप्रमाणे त्यांचं आयुष्य गेलं. कॉलेजमध्ये राहताना विद्यार्थ्यांना आपली उदाहरणं देऊन स्वावलंबी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तर अशा प्रकारे त्यांचा इतिहास खूपच मोठा आहे. तर त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी आपणापुढे त्यांचं जीवनचरित्र सादर केलं आहे. ते अवश्य पहा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करा.